नमस्कार मित्रांनो. सध्या मी आलो आहे ॲक्च्युली एका खूप महत्त्वाच्या भावनिक तसेच शांत ठिकाणी, जे की एक छोटेसे फॉरेस्ट आहे. MS-17 फ्लाईटच्या रिलेटेड. जर तुम्हाला आठवत असेल तर आय थिंक 2014 साली MS-17 या फ्लाईटचा क्रॅश झालेला, जे की ॲम्स्टरडॅमवरून कोलालंपूर मलेशियाला चालले होते आणि युक्रेनमध्ये बहुतेक ते मिसाईल फायर केल्यामुळे त्या फ्लाईटचा क्रॅश झालेला. तर त्या फ्लाईटमध्ये एकूण 298 लोकं होते, ज्यांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर मी अचानक आज एका ठिकाणी चाललो होतो, तर मला हे थोडंसं पार्क दिसलं आणि म्हटलं चला जाऊन बघूया इथे काय आहे. तर मग बघितलं तर हे त्या सर्व प्रवाशांच्या स्मरणार्थ एक छोटंसं यांनी पार्क बनवलं आहे आणि प्रत्येक व्यक्तींच्या आठवणीनिमित्त यांनी एक एक झाड प्लांट केलं आहे बघा. तर तुम्ही बघू शकता समोर हे सनफ्लॉवर्स लावले त्यांनी आणि हे जे झाडं आहेत हे प्रत्येक एक झाड एका व्यक्तींसाठी आहे. तर हे बघून खरोखर असं मन थोडं भरून आलं आहे. म्हणजे भले आता हे अननोन लोक आहेत आपल्यासाठी, पण शेवटी कुणाचाच असा दुर्दैवी मृत्यू कधी होऊ नये, पण अशा घटना आयुष्यात होतात. तर हे बघू शकता, हे किती एक छोटा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल हे झाड आहे. तर हे जेवढे झाडं आहेत हे सर्व प्रत्येक एका व्यक्तीसाठी एक झाड आहे. बघूया आपण थोडंसं समोर जाऊन. पण खरोखर मी पण थोडं खूप भावनिक झालो आहे बघून अननोन लोकांबद्दल देखील. कारण असा अचानक मृत्यू होणं म्हणजे त्यांच्या परिवारावरती, त्यांच्या आपल्यांवरती खूप दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्यावेळेस. इथे बघू शकता, हे एक झाड आहे. हां, असं आहे की इथे फोटो लावलेला आहे. एक लेडीज आहे. हे बघा, यांनी असं पूर्ण तुम्ही बघू शकता, हे सर्व झाडं त्या लोकांच्या स्मरणार्थ आहेत. नक्कीच त्या फ्लाईटमध्ये वेगवेगळ्या देशांचे लोक असतील. जास्तीत जास्त इथले लोकल लोक जास्त असतील कदाचित, पण बाकी पण असतील. त्यामुळे बाहेरचे लोक ज्यांचे नातेवाईक होते, यापैकी कुणी येऊन बाहेरून पण लोक येऊन इथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात. तर बघा, हे छोटंसं पार्क, असे झाडं. ही एक व्यक्ती होती. हे बघा, त्यांचा फोटो सनफ्लॉवर वगैरे लावून असं त्यांनी केलेलं आहे. बघूया आपण कोण कोण व्यक्ती तुम्हाला दिसेल. ते नेदरलँडचे वाटतात. हा फोटोवरून बघा, हा एक चायनीज व्यक्ती वाटतो. पाठीमागं चीज वगैरेचा त्याचा फोटो आहे. तर हा चायनाचा दिसतो. हा एक होता. त्याचं नाव पण बघा खाली लिहिलेलं आहे. 13 ऑगस्ट 81 ते 2014. यंग होता त्यावेळेस नक्कीच तो. पीम दे खॉजर. वाईट वाटतं असं काही बघून, पण शेवटी जीवन आहे. कधी अशा घटना कोणासोबत होतील आपण कोणीच काही गेस नाही करू शकत. इकडे पण बघू शकता तुम्ही, किती छोटा मुलगा आहे बघा. त्याचं पण त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. इकडे हे दोघं हजबंड वाईफ. ओके, चला उन्नती समोर बघूया आपण. ही देखील एक चायनीज महिला दिसते. हे पण चायनीज कुटुंब आहे. बुद्धांची प्रतिमा देखील आहे, शांततेचं प्रतीक. अशा प्रकारे हे भरपूर सारे झाडं आहेत. हे बघू शकता, तसं बऱ्यापैकी मोठं आहे पार्क. कारण या साईडला समोर ती सूर्यफुलाची शेती, हे पण त्यांच्या स्मरणार्थ सूर्यफुलाचं त्यांनी लावलेलं आहेत. आणि हे बघा, त्या साईडला देखील असेच झाडे वगैरे लावले. कारण टोटल 298 लोक होते, तर हे जवळपास 298 झाडे असतील सगळं. आणि दोन्ही साईडला हे केलेलं आहे. इकडे पण सूर्यफूल आहे.
तर इथे बघू शकता एक छोटंसं बोर्डवरती यांनी प्रत्येकाचे बघा असे नावं पण लिहिलेले आहे, तुम्हाला दिसेल पण नेम्स अँड 3 नंबर्स ऑफ द व्हिक्टिम्स, न्यूमरिक नंबर 2 प्रत्येकाचे नावं वगैरे आहेत इथे. आणि हे बघू शकता तुम्ही इथे काय लिहिलं, ऑन द 17th July 2014 फ्लाईट MS-17 डिपार्टेड फ्रॉम ॲम्स्टरडॅम हेडिंग फॉर कोलालंपूर मलेशिया. जे फ्लाईट तुमचं ॲम्स्टरडॅमवरून कोलालंपूरला चाललं होतं. अ मिसाईल अटॅक इन द स्काय अबोव द युक्रेन कॉज द लाईव्ज ऑफ 298 MS-70 पॅसेंजर. म्हणजे जाता जाता युक्रेनमध्ये एक मिसाईल अटॅक झाला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने या 298 लोकांना आपला जीव गमवावा लागला. द मॉन्युमेंट इज अ ट्रिब्यूट टू द व्हिक्टिम्स ऑफ द एअर डिझास्टर अँड कीप्स देअर मेमरी अलाइव्ह. इट बिकम ॲक्टिव्ह ऑन 17 जुलै 2017. तर हे 2017ला त्यांनी पूर्ण केलेलं आहे बांधकाम यांचं पूर्ण. तर आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मी पण पर्सनली या सर्व लोकांसाठी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना स्वर्गात नक्कीच चांगली जागा मिळेल यासाठी प्रार्थना करूया. आणि आशा करूया की अशा दुर्घटना होऊ नये, कुणासोबतच अशी घटना नाही होऊ. शेवटी आपण फक्त प्रार्थना करू शकतो, बाकी तर आपल्या हातात काही नाही. कारण असं कुणाचाच अचानक जीव जाणं हे खरोखरच खूप म्हणजे खूप दुःखाची गोष्ट आहे. तर असं काही होऊ नये कुणासोबत. पण शेवटी निसर्ग वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत, आपण फक्त आपल्या हातात आहे ते करू शकतो. बाकी जिथे आपला कंट्रोल नाही करू शकत. तर तेच बघू शकता. आणि आता थोडंसं मी तुम्हाला हे सूर्यफुलाची शेती पण यांची थोडं जवळून दाखवतो. आणि सूर्यफूल आपल्यासारखे सूर्यफूल आहे. तर बघा सूर्यफूल, उन्नती हे आहे बाळा सनफ्लॉवर, आपण जे ऑइल खातो तर हे आहे सनफ्लॉवर. ओके, असं असतं सनफ्लॉवर ना. तू त्या फोटोमध्ये बघितलं ना, आता बघ लाईव्ह बघ, असं असतं सनफ्लॉवर. का ते छोटे येतं, आणखीन काही दिवसांनी 1-1.5 महिन्यानंतर यांना मग ते असे त्या ब्लॅक सीड्स येतात नाही का, आपण त्या सीड्स खातो ते, असं असतं. चालेल. तर अशा प्रकारे आता मी सहज ॲक्च्युली हा काही म्हणजे चॅनेलच्या उद्देशाने वगैरे असा काही त्या टाईपचा व्हिडिओ नाही आहे, पण असंच मला वाटलं की चला एक थोडी भावनिक गोष्ट बघायला मिळाली आणि त्या निमित्तानं हा व्हिडिओ शूट करूया, जेणेकरून तुम्हाला पण बघायला मिळेल. तर आहे, मी पण खरं सांगायचं तर थोडा भावनिक झालो आहे, पण ठीक आहे. दुर्दैवानं असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण झालं या लोकांसोबत. चालेल, तर हा व्हिडिओ मी थांबवतो. थँक्यू.